त्यांनी तब्बल 100 मुलींना विचारलं. सर्वांनी नाही म्हटलं, कारण लग्नासाठी अटच अशी ठेवलेली की सहजासहजी कोणी होकार देणार नव्हतं. शेवटी 101वी मुलगी त्यांना हो म्हणाली आणि सुरू झाला जनसेवेचा प्रवास. गोष्ट आहे 1985 ची. नागपूरहून MBBS झालेले एक तरुण डॉक्टर रवींद्र कोल्हे मेळघाटच्या बैरागड नावाच्या अशा गावात पोहोचले जिथे साधे रस्तेही नव्हते. 40 किलोमीटर जंगलातून पायी चालत ते तिथे गेले. उद्देश एकच, ज्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवणे. पण या प्रवासात त्यांना साथ हवी होती एका खंबीर जोडीदाराची. जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा डॉक्टर रवींद्र यांनी 4 अटी ठेवल्या होत्या. पहिलं, पत्नीने दरमहा फक्त 400 रुपयात घर चालवायची तयारी ठेवायची. दुसरं, दिवसाला 40 किलोमीटर चालण्याची जिद्द असावी. तिसरं, नोंदणीकृत पद्धतीने म्हणजेच रजिस्टर मॅरेज, फक्त 5 रुपयात लग्न करायचे. चौथं आणि सर्वात महत्वाचं, स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी भीक मागण्याची तयारीही असावी. डॉक्टर स्मिता यांनी या सर्व अटी मान्य केल्या. एक डॉक्टर असूनही त्यांनी मेळघाटच्या जंगलात राहणं पसंत केलं. त्यांनी फक्त उपचार केले नाही तर स्त्रियांच्या आरोग्यासाठी आणि हक्कासाठी लढा दिला. 1985 मध्ये जेव्हा डॉक्टर रवींद्र कोल्हे बैरागडमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथल्या आदिवासींकडे पैसेच नसायचे. म्हणून त्यांनी पहिल्या तपासणीसाठी 2 रुपये आणि दुसऱ्या तपासणीसाठी 1 रुपये फी ठरवली. या जोडप्याच्या लक्षात आलं की लोकांचे आजार फक्त औषधांनी बरे होणार नाही तर गरिबी आणि कुपोषण दूर करावं लागेल. म्हणून डॉक्टर रवींद्र यांनी स्वतः शेतीचा अभ्यास केला. लोकांना सुधारित शेती शिकवली. त्यांनी गावकऱ्यांना 10 रुपयात 1 किलो बियाणे देऊन प्रगत शेती शिकवली, जेणेकरून त्यांना सकस आहार मिळेल. याचा परिणाम काय झाला तर तिथे बाल मृत्यूचा दर 1000 मागे 200 होता, तो आता 40च्या खाली आला आहे. जेव्हा सरकारने त्यांना घर बांधून देण्याची ऑफर दिली तेव्हा डॉक्टर स्मिता यांनी स्वतःसाठी घर नाकारलं आणि त्याऐवजी गावाला जोडणारे पक्के रस्ते आणि वीज मागितली. त्यांच्या या 30-40 वर्षांच्या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही केलं. विशेष म्हणजे त्यांची मुलंही आज डॉक्टर आणि प्रगत शेतकरी होऊन समाजाची सेवा करत आहेत. या प्रवासात एक अशीही वेळ आली जिथे या डॉक्टर जोडप्यांची अग्निपरीक्षा होती. त्यांचा स्वतःचा छोटा मुलगा न्यूमोनिया आणि मेंदूज्वराने मृत्यूशी झुंज देत होता. परिस्थिती इतकी गंभीर होती की इतर डॉक्टरांनी तातडीने शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. शहरात गेलं असतं तर मुलाला वाचवणं सोपं होतं. पण डॉक्टर स्मिता यांनी एक असा धाडसी निर्णय घेतला जो ऐकून काळजाचा ठोका चुकतो. त्यांनी ठरवलं, ज्या तुटपुंज्या साधनांनी मी गावातील लेकरांना वाचवते त्याच साधनांनी मी माझ्या पोटच्या गोळ्यालाही वाचवणार. त्यांनी कोणतंही VIP उपचार घेतला नाही. गावकऱ्यांसारखं सामान्य उपचार आपल्या मुलावर केले. आज मेळघाटमध्ये हे नाव फक्त एक डॉक्टर म्हणून नाही तर एक देव माणूस म्हणून घेतलं जातं. आज जिथे जग पैशांच्या मागे धावतंय तिथे कोल्हे जोडप्याने सिद्ध केलं की माणुसकी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.